ए विरू, विरू इकडे बघ, हाय कर। गुड मॉर्निंग। तर सकाळची सुरुवात ही सुमधुर पक्ष्यांच्या चिवचिवाटपासून झालेली आहे। सकाळचे 7 वाजताय, पक्ष्यांचा आवाज सगळीकडे येतोय आणि विरूसुद्धा खाली खेळायला आलेला होता। उन्हाळा लागलाय त्यामुळे दिवसभर तो घरामध्येच राहील, त्यामुळे तो सकाळीच खाली येतो थोडा वेळ खेळायला आणि मी सुद्धा येत असते त्याच्यावर थोडा वेळ लक्ष ठेवते। फुलं वगैरे तोडून घेतले, देवपूजा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर अगोदर स्वयंपाक करून घेते, मुलांना सुट्टी लागलेली आहे तर आज मी नाश्ता न बनवता इथे स्वयंपाकच करते। तर आज गाजरचा हलवा आहे स्वयंपाकामध्ये, त्याचबरोबर डाळ पालक सुद्धा बनवणार होते। तर गाजरं वगैरे खिसून घेतले, आता सीझनचा बराचसा कमी झालेला आहे गाजरांचा। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घातली, थोडंसं दूध ॲड करायचं आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही मलाई सुद्धा टाकायची आहे। तर असं थोडा वेळ 10-15 मिनिटांमध्येच आपला छान गाजरचा हलवा रेडी होतो। तर इकडे विरूचं सुद्धा छान आवरून दिलं आणि तो इथे खेळणे काढून दिले, कारण मुलं सुद्धा बोर होणार नाही। तर आहुंनी इथे कैऱ्या आणलेल्या होत्या, तर त्याला वाटलं ह्या सगळ्या कैऱ्या माझ्याच आहे, तर हे मँगो माझे आहे असं म्हणून तो पूर्ण कैऱ्या खेळायला घेतला। तर भरपूर पसारा करतो तो, पण काही हरकत नाही, मुलं असल्यावर घरामध्ये पसारा तर होणारच आणि मुलंसुद्धा बोर होतात जर त्यांना आपण खेळणी वगैरे नाही दिली तर। तर इथे बघा माझा हलवासुद्धा झटपट रेडी झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले। त्यानंतर इथे दाल पालकला तडका देते। तर लसूण घेतला, जिरं मोहरीची फोडणी घालायची, थोडंसं टमाटर टाकायचं आणि आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये मीठ मिरचीसुद्धा ॲड करू शकता। त्यामध्ये मी डाळ पालकमध्येच थोडेसे शेंगदाणे, पालक आणि हिरवी मिरची घालून याला छान शिजवून घेतलं होतं 3 शिट्ट्यामध्ये। तर मीठसुद्धा ॲड केलेलं आहे। तर अशा प्रकारे झटपट डाळ पालक रेडी होतो। मुलांना पालेभाज्या बऱ्याचशा आवडत नाही, तर मी कधी कधी त्यांना पराठा किंवा पुऱ्यासुद्धा बनवते। तर बघा माझ्या मुलासाठी इथे मी त्याला जेवायला देऊन दिलं आणि लगेचच इथे देवपूजेसाठी सुद्धा मी बसलेले आहे। तर ताई आहेत आपल्या सबस्क्रायबर ताई, त्यांनी सांगितलं होतं की ताई डीपमध्ये तुम्ही देवपूजा करता वेळेला व्हिडिओ नक्की शेअर करा। तर आज स्पेशली त्यांच्यासाठीच मी व्हिडिओ हा बनवतीये। तर पूर्ण डीपमध्ये म्हणता नाही येणार, पण मला जेवढं दाखवता आलं मी तेवढं मी देवपूजा तुमच्यासोबत शेअर करते। इथे सगळं देवघर वगैरे छान क्लीन करून घेतलं होतं। बराचसा वेळ लागतो देवपूजेसाठी सुद्धा, कारण मी थोडंसं उंचावरती माझं देवघर बनवलेलं आहे। तर विरू बघा इथे खूप मध्ये मध्ये करत असतो तो आणि सगळ्या वस्तूसुद्धा खाली घेतो किंवा देवघराच्या बॉक्सवर तरी बसत असतो, तर खूप असं तो मध्ये मध्ये करतो। तर सगळ्या देवांना मी इथे स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे। मी आठवड्यातून 1 वेळेला तरी दह्यानी म्हणा किंवा भैया पावडर किंवा पितांबरी जे असेल त्याने मी पूर्ण देव असे घासून घेत असते आणि एरवी देवांना नुसती आंघोळसुद्धा घालते आणि देवपूजा माझी छान अशी करून घेत असते रोजच्या रोज। तर आता उन्हाळा असल्यामुळं नारळसुद्धा सुकून जातं, तर माझ्या नारळाला कोंब आलेला आहे। तर अशा पद्धतीने मी त्याला डुबवून घेत असते पाण्यामध्ये किंवा थोडा वेळ असंच ठेवत असते पाण्यामध्ये, तर जेणेकरून आपलं नारळ लवकर सुकणार नाही। अशा प्रकारे सगळ्या देवी देवतांना मी इथे हळदी कुंकू अष्टगंध लावून घेतला आणि आपले देवांची सुद्धा अशी सुटसुटीत मांडणी करून घेत असते। देवपूजा अगोदर इथे दिवा लावून घ्यायचा, कारण देवाची पूजा ही दिव्यापासूनच सुरुवात होत असते। तर बघा अशी मांडणी करून घेते। माझ्याकडे 2 गजलक्ष्मी आहे, तसेच बाळकृष्ण, गणपती बाप्पा, माता महालक्ष्मी, रेणुका माता जी माझी कुलदेवता आहे। प्रत्येक घरामध्ये आपल्या कुलदेवतेचा टाक म्हणा किंवा मूर्ती म्हणा किंवा फोटो असलाच पाहिजे। त्याचबरोबर आपले आराध्य दैवत विठ्ठल रुक्माईची मूर्ती, तसेच गोमाता, अन्नपूर्णा माता आणि आपल्या शिवशंकराची पिंडसुद्धा माझ्याकडे आहे। तर बघा आज सकाळी सकाळी एवढे सगळे फुलं निघालेले होते। काय होतं एरवी उशिरा जर आपण फुलं वगैरे तोडले तर जास्त फुलं मिळत नाही, कारण आजूबाजूचे सुद्धा फुलं वगैरे तोडून नेत असतात।
मुलांना जरी आपण जेवायला अगोदर दिलं तर देवांसाठी नैवेद्य हा अगोदर मी वाटीमध्ये काढून घेतलेला होता, कारण प्रसाद अगोदर काढून घ्यायचा. मुलंसुद्धा ही देवाघरचीच फुलं असतात असं म्हटलं जातं. तर बघा, देवांसाठी मी गाजरचा हलव्याचा नैवेद्य ठेवला. त्यानंतर एका तामणामध्ये छोट्याशा पाणी ठेवलं, साखरेचं सुद्धा नैवेद्य दाखवत असते. तर बघा, नंतर कपडे, देवपूजा वगैरे झाल्यावर मी शेवटी कपडे धुत असते. तर इथे बघा, माझ्याकडे भरपूर अशी प्रशस्त अशी गच्ची आहे मला कपडे वगैरे वाळवण्यासाठी, किंवा मी भरपूर याच्यावर कडधान्यसुद्धा वाळू घालत असते. बऱ्याच किरायाच्या घरामध्ये गच्ची वगैरे वापरायला नसते, तर तिथे प्रॉब्लेम येत असतो, पण मला इथे तसं काही नाही आहे. हॅलो, नमस्कार. तर असं आहे, आज सकाळपासूनच आभाळ आलेला आहे, त्यामुळे थोडंसं ऊन वगैरे काहीच वाटत नाही आहे. तर अशी गच्चीवर वगैरे आहे मला गच्ची वगैरे कपडे वगैरे वाळवायला. तर नक्कीच तुम्हाला रुटीन हे माझं आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्या घराच्या पाठीमागचं मी दाखवते थोडंसं. बघा, हे किती छान असे मोठे मोठे ताडाचे झाड आहेत. तर खूप मस्त परिसर आहे इथे. या बाजूलाही बघा, तुम्हाला शेगावमध्ये जास्तीत जास्त हे ताडाचे झाड बघायला मिळतील. खूप दूरपर्यंत हे ताडाचे झाड आहे. आऊसुद्धा आलेले होते, तर त्यांचं जेवण वगैरे झालं. त्याचबरोबर किचनसुद्धा क्लीन करून घेतला आणि भांडेसुद्धा घासून घेतले लगेच्या हातात हात, कारण उशीर व्हायला नको. नंतर आपण आळसलो तर आळसूनच जातो. तर असं बघा, चकाचक क्लीन असं करून घेतलेलं आहे किचन, आणि त्यानंतर भांडेसुद्धा झालेले आहेत. तर चला, बाजारामध्ये जाते. आजचा असतो बाजार, तर चला. आभाळ आलेलं होतं, त्यामुळे लवकरच बाजारात जातो. बाजार असतो आमचा मंगळवारचा, आणि आज मंगळवार आहे. तर बाजार बघा, चांगलाच भरलेला आहे. वातावरणसुद्धा ढगाळ होतं, तर काही वाटत नाही असं निघायला वगैरे बाहेर. नाही तर एरवी 7 वाजले तरी उन्हाळ्यामध्ये बाहेर निघावं असं वाटत नाही. तर खचाखच असं मार्केट पूर्ण बाजार भरलेला आहे. भरपूर मोठा बाजार आहे, पण मला पूर्ण असं दाखवता नाही येत. आणि आहोंच्या मागे मागे मी फिरत होते. आहो काय काय घेत होते, कांदे, टमाटर, त्यानंतर मँगोसुद्धा घेतलं. फक्त मी शूटिंग करण्यासाठीच आहोंसोबत गेलेली होती आज. खरं तर तुम्हाला आज दाखवायचं होतं मला शेगावचा बाजार हा किती मोठा भरतो. तर अशा प्रकारे आहो बाजार करत होते, आणि मी आणि वीरू आहोंच्या मागे मागेच फिरत होतो. एवढा फ्रेश भाजीपाला असतो ना उन्हाळ्यामध्ये, तर मी एका मागच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. मला ना बाजारात जायला फार आवडतं, आणि बाजारसुद्धा घ्यायला फार आवडतं. आणि बाजारामधला जो आवाज आहे ना, तो तर खूपच मला छान वाटत असतो. तर तुम्हाला आवडतं की नाही बाजारामध्ये जायला, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अचानकच पावसांचे बारीक बारीक थेंब यायला लागले. वीरूला तर खूपच भारी वाटलं. आहो तर म्हणाले होते तुम्ही दोघं सुद्धा येऊ नका, पण आहोंच्या मागे लागून मी आज बाजारामध्ये आलेली होते. तर आहो नुसता बाजार करत होते आणि मी त्यांच्या मागे मागे फिरत होते. तर असा आहे आमचा शेगावचा बाजार. तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा, आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तर चॅनल व्हिडिओ तर बघता, पण लाईक करत नाही ताईंनो, दादांनो. नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असा होता माझा आजचा बाजार, आणि असा भाजीपाला वगैरे घरी आणला. आणि आता आहो आणि मी दोघंजणं मिळून लावणार आहे. तर भाजीची सुद्धा तयारी केलेली आहे. संध्याकाळी काय बनवायची, तर इथे मी शेवगाची शेंगा काढून ठेवलेल्या आहे. बनाना मुलांना ठेचासुद्धा बनवणार होते. तर असं दंगामस्ती चाललेली आहे माझ्या मुलांची. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. जय गजानन.